नमस्कार. आज आपण प्रॉब्लेम सेट 6 जो आहे संख्येचा प्रश्न क्रमांक 6 त्यामधले आपली जी राहिलेली गणित आहेत, पहिला प्रश्न झाला होता, दुसरा झाला होता, तिसरा झाला होता, त्यातला जो क्वेश्चन नंबर 4 आहे, प्रश्न चौथा, तो आपण पाहणार आहोत. समजून घ्या आणि इंग्लिश मध्ये सांगतो, मग मराठीत सांगतो. तुम्हाला याची आकृती दिलेली आहे बघा. हे केंद्र आहे सी, हे आर एस जीवा आहे, म्हणजे इथं नंबर दिलेला आहे. आर एस जीवा म्हणजे कॉर्ड आहे, आणि क्यू टी जी आहे, क्यू टी केंद्रातून जाते, म्हणजे ही पण कॉर्ड आहे, पण केंद्रातून जाते म्हणून तिला आपण काय म्हणतो, व्यास म्हणतो. केंद्रातून जाणाऱ्या जीवेला व्यास असं म्हणतात. तर ही व्यास आहे, इंग्लिश मध्ये आपण डायमीटर म्हणतो. आर एस ही कॉर्ड आहे. ओके, बघा, सी इज द सेंटर ऑफ सर्कल. केंद्रबिंदू सी, वर्तुळाचा केंद्रबिंदू. वर्तुळाचा केंद्रबिंदू सी आहे. सी इज सेंटर ऑफ द सर्कल, बरोबर. QT इज अ डायमीटर. QT इज डायमीटर. QT ही व्यास आहे. व्यास म्हणजे केंद्रातून जाते बघा. CT बरोबर 13, CP बरोबर 5. फाइंड द लेंथ ऑफ कॉर्ड RS. तर जीवा RS काढा. फाइंड RS. हे गणित आहे. चेक करूया CT कुठे बघा. CT हे बघा, CT किती दिले तुम्हाला, 13. ही बघा, QT इज डायमीटर, ही व्यास आहे, म्हणजे दोघं सारखे होते बघा. CT बरोबर CQ बरोबर, CT बरोबर CQ, आणि 13 दिलेली आहे म्हणून ही 13, म्हणजे CQ किती आहे, 13. पण हे जर जोडलं मी, CR पण तेवढाच होईल. CT बरोबर CQ बरोबर CR बरोबर 13. वर्तुळांच्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, रेडियस ऑफ सेम सर्कल, ही पण आहे 13. ही 13, ही 13. अजून काय दिलंय, CP 5 दिलाय. इथं P आहे बघा. CP किती दिलाय, 5. गणित एकदम सोपं झालं बघा. मला इथं लंब दिले ना, इथं पण असं आहे का, CP लंब RS, CP परपेंडिक्युलर RS. खाली लिहायचं, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू अ कॉर्ड बायसेक्ट. मराठीतल्या केंद्रातून टाकलेला लंब वर्तुळ केंद्राच्या जीवन टाकलेला लंब जीवेला दुभागतो, म्हणजे RP बरोबर PS 1/2 RS. नंबर 1. का बरं याला 1 म्हटलं मी, याचं कारण काम सांगितले आपण, पण इथं RS माहित नाही, आपण RS काढायचा म्हणून त्याला 1 म्हटलं. आता काटकोन त्रिकोण CPR इन राइट एंगल ट्रायंगल, CPR बाय पायथागोरस थेरम, पायथागोरस प्रमेय. बघा बरं का, हे काटकोन त्रिकोण. कर्ण कोण आहे, CR चा वर्ग बरोबर CP चा वर्ग अधिक RP चा वर्ग. इन राइट एंगल ट्रायंगल CPR, हायपोटेनस CR स्क्वेअर इज इक्वल टू CP स्क्वेअर प्लस RP स्क्वेअर. व्हॉट इज CR स्क्वेअर, 13 स्क्वेअर, CP स्क्वेअर 5 स्क्वेअर. CR 13 आहे, CP 5 आहे. 169, 25 आणि RP. हा 25 169 मधून 25 वजा होईल, वजाबाकी 144 येईल. हा 12 चा वर्ग आहे. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड. मराठीत मला 2 वर्गमूळ घेऊन, म्हणजे RP किती, 12. बरोबर. RP इथे बघा, RP इज इक्वल टू 1/2 RS. RP बरोबर 1/2 RS. RP टाकायचं 12 बरोबर 1/2 RS.
युनिट म्हणा किंवा एकक म्हणा, इंग्लिशवाल्यांनी युनिट म्हणा, मराठीवाल्यांनी एकक म्हणा, कारण त्यांनी एकक दिलेलं नाही. अशा पद्धतीने आपलं हे गणित संपलेलं आहे. पूर्ण उत्तर लिहा. तुम्हाला काय विचारलंय? जीवा आर्यसची लांबी 24 एकक आहे. लेंथ ऑफ कॉर्ड आर्यस इज 24 युनिट. अतिशय सोपं गणित. ठीक आहे. आता त्याच्या पुढचं प्रत्येक गणिताची चर्चा करतोय मुद्दा म्हणून. पहा, पाचवं गणित. केंद्रबिंदू आहे. याच्यामध्ये एक जाणार असेल, व्यास दिलेला आहे आणि हे दोन जीवा एकमेकांना इथे छेदतायत. त्याला ई नाव दिलंय, याला डीसी म्हटलंय आणि याला एबी म्हटलंय. केंद्राला काय नाव दिलंय? पी. इथं दोन गोल दिले. बर, पहा मी आता गणित वाचतो. ही आकृती दिलेली आहे. पी इज द सेंटर ऑफ सर्कल. पी हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. ओके. पुढे chord AB and CD intersect on the diameter at point E. Chord AB and CD intersect on the diameter at point E. पहिले ही पॉइंट आहे बघा. जीवा AB व CD मराठी सांगतं. जीवा AB व जीवा CD या एकमेकींना व्यासावर बिंदू ई मध्ये छेदतात. बघा, AB आणि CD या दोन जीवा व्यासावर ई मध्ये छेदतात. कोण AEP इकडून, कोण DEP. AEP म्हणजे हा, DEP म्हणजे हा. अँगल AEP कॉन्क्रीट अँगल DEP. हे झालं गिवन म्हणजे पक्ष. टू प्रूव्ह म्हणजे साध्य. AB एक CD. AB बरोबर CD म्हणजे AB बरोबर CD. पुढे AB जीवा आहे, CD जीवा आहे. दोन जीवा समान आहेत. समान लांबीचे दाखवायचे तुम्हाला, समान लांबीच्या. आलं का लक्षात? आता बघा, दोन जीवा 60 ठिकाणी असतात जेव्हा ते एकरूप असतात. दोन जीवांची लांबी समान का असते? इथे आर कॉन्ग्रुएंट. मग त्या दोन जीवा एकरूप असतील तर ते समान लांबीचे असतील. दोन जीवा एकरूप कधी असतात? जेव्हा ते केंद्रापासून समान अंतरावर असतात. केंद्रापासून समान अंतरावर असताना जीवा एकरूप असतात. Chords, two chords are congruent if they are equidistant from the center. The chord which are equidistant from the center of circle are congruent. म्हणून इथं कन्स्ट्रक्शन रचना. इथून एक लंब टाकतो आणि इथून एक लंब टाकतो. याला M म्हणतो, याला N म्हणतो. PM परपेंडिक्युलर AB आणि PN परपेंडिक्युलर CD. ही रचना आहे बघा. काय रचना काढली? आता हे वस्तू केंद्रापासून अंतर आहे. जीवेचं केंद्रापासून अंतर, या जीवेचं केंद्र जर हे अंतर सारखं आलं, PM बरोबर PN कॉन्ग्रुएंट आलं, PM बरोबर PN आलं, लगेच तुम्ही म्हणणार AB कॉन्ग्रुएंट CD, AB एकरूप CD. जर PM कॉन्ग्रुएंट PN आलं, हे दोन त्रिकोण आहेत बघा, या त्रिकोणाचे करस्पॉन्डिंग साइड्स आहेत. If PM congruent PN, automatically AB congruent CD, because chords which are equidistant from the center of circle are congruent. मराठी सांगा. हे जीवेचं अंतर आहे बघा दोन्ही. जर हे दोन्ही अंतर एकरूप आली, बरोबर आहे, सारखी आली, समान आली, म्हणजेच मग केंद्रापासून समान अंतरावरचे जीव सुद्धा कसे असतात? एकरूप असतात. म्हणजे आपलं काम होईल. आता बघा, त्रिकोण PNE व त्रिकोण
PME अँड म्हणा इंग्लिशमध्ये इन ट्रायंगल. ओके, पहिला हे तुम्हाला देताना त्यांनी AEP दिलंय ना, हा कोण आहे म्हणजे MEP दिलाय, हा दिलाय ना म्हणजे DEP म्हणजे NEP. पहिला NEP हे करू PEM ठीक आहे. याच्यावरून दोन गोल केले ना ते. दुसरा आकडा आता या अंतर आहे डिस्टन्स हे लंब असतं ना, काटकोन कोण PNE PME अँगल PNE कॉन्ग्रॅट PME दोघं जर एकरूप, ईच अँगल 90 डिग्री प्रत्येकी काटकोन. बरोबर. तिसरं बघा, हे दोघं झाले हे सामायिक आहे बघा. PE कॉन्ग्रॅट P एकरूप P सामायिक भुजा कॉमन साईड. म्हणून दोन ट्रायंगल PNE कॉन्ग्रॅट ट्रायंगल PME त्रिकोण PNE एकरूप त्रिकोण PME हे दोन त्रिकोण एकरूप. का बरं? एका त्रिकोण टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रॅट. इथं बघा अँगल साइड किंवा साइड अँगल काही पण कोण बाजू को बा किंवा बाजू कोण बा को SAA टेस्ट ज्यालाच बा को कसोटी म्हणतात. दोन त्रिकोण एकरूप झालेले आहेत. टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रॅट सो करस्पॉन्डिंग साइड्स त्याच्या संगत बाजू, याची ही बाजू संगत याची बाजू म्हणजे PM. म्हणून PN एकरूप PM एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू PN कॉन्ग्रॅट PM करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रॅट ट्रायंगल एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू आहेत ह्या. आणि बघा हे अंतर केंद्रापासूनचं अंतर आहे, केंद्रापासूनचं जीवेचं अंतर सारखं आहे, हे दोघं सारखे आले म्हणजे त्या दोन जीवा एकरूप झाल्या. म्हणून AB एकरूप CD केंद्रापासून समदूर असणाऱ्या जीवा एकरूप असतात. बघा PM congruent PM, that means the distance of chord from the center is congruent. So chords which are equidistant from center are congruent. म्हणून chord which are equidistant from center are congruent. Chords PM आणि PM सारखं झालं ना, म्हणजे chords which are equidistant from center are congruent. आणि म्हणून सातवा congruent काढून टाका. म्हणून AB बरोबर एकूण काढून टाका. AB बरोबर CD from 6 वरून हे दाखवायचं तुम्हाला. अशा पद्धतीने आपलं 5वं गणित झालेलं आहे. 6वं गणित बघा आता समजून घ्या नीट. या ठिकाणी आपण शेवटचं गणित घेऊया. आकृती महत्वाची याच्यामध्ये आणि प्रमेय जो होता, थेरम जो होता, तो फार महत्वाचा होता. त्याचा यूज केला आपण. पहा आता आणखी एक AEB D हा C इथं केंद्र कोण आहे O असेल. ओके, इथं लंब दिले. पहा आकृतीमध्ये CD इज द डायमीटर ऑफ अ सर्कल विथ सेंटर O केंद्र वर्तुळाची. CD ही व्यास आहे. CD इज
diameter of the circle with center O. बघा O केंद्र वर्तुळाची CD ही व्यास आहे. CD is the diameter of the circle with center O. Diameter CD perpendicular to chord AB. हे इंग्लिश मधलं शब्द मी फक्त कोण काढले म्हणजे व्यास CD लंब व्यास जीवा. बघा CD ही जीवेला लंब आहे, परपेंडिक्युलर आहे. शो दॅट ट्रायंगल ABC is isosceles. Isosceles triangle. Show that triangle ABC is isosceles triangle. Isosceles म्हणजे two sides are congruent. ट्रायंगल ABC आहे ना, इट इज आयसोसेलेस ट्रायंगल म्हणजे दोन बाजू एक टू साइड्स आर कॉन्ग्रुएंट दाखवायचे मराठीमध्ये. तर त्रिकोण ABC समद्विभुज त्रिकोण दाखवा असं तुम्हाला दाखवायचं. बघा हे पक्ष याला आपण गिवन म्हणतो सगळं इथपर्यंत. शो दॅट जे आहे याला टू प्रूव्ह किंवा साध्य म्हणतात. ओके, काय दाखवायचं तुम्हाला? त्रिकोण ABC समद्विभुज त्रिकोण दाखवा किंवा ट्रायंगल ABC इज आयसोसेलेस ट्रायंगल. बघा आता पहिली ओळी तुम्ही परपेंडिक्युलर लंब दिले ना, OE लंब AB, OE परपेंडिक्युलर AB हे तुम्हाला दिलंय त्यांनी गिवन. ठीक आहे. हा CD लंब AB म्हणजेच OE लंब AB परपेंडिक्युलर तुकडा घेऊ पडा आपण. AE बरोबर EB बरोबर 1/2 AB परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू अ chord बायसेक्ट द chord. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. बरोबर आहे का? बघा झाले का दोन आकडे? आता त्रिकोण म्हणजे तुम्हाला जे आपण आता शोधलं. ओके, आता त्रिकोण CAE व त्रिकोण CBE मध्ये इन ट्रायंगल CAE अँड CBE तिसरा आकडा 3 4 5 आणि 6 हे दोन त्रिकोण CAE एक ग्रुप किंवा ट्रायंगल CAE कॉन्ग्रुएंट ट्रायंगल CBE दाखवायचं आहे. त्यामध्ये तीन घटक लागतात आपल्याला. एक घटक आपण शोधला असतात AE कॉन्ग्रुएंट AB, AE एक ग्रुप EB, AE दोन सारखे म्हणजे एक ग्रुप आहे फ्रॉम 2 दोन वरून. इज दॅट क्लिअर? हा काटकोन आहे बघा CEA आणि CEB दोघ जण एक ग्रुप, दोघ जण कॉन्ग्रुएंट, प्रत्येकी काटकोन ईच अँगल 90 डिग्री. झाला का दुसरा घटक? दोघांमध्ये कॉमन साइड आहे, दोघांमध्ये सामायिक बाजू आहे. CE एक ग्रुप C कॉन्ग्रुएंट C सामायिक भुजा कॉमन साइड. झाले तीन घटक. बघा बरं, बाजू कोन बाजू, बाजू कोन बाजू, बा को बा, साइड अँगल साइड SAS. आणि दोन त्रिकोण एकरूप झाले. टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट, करस्पॉन्डिंग साइड्स त्याची संगत बाजू, याची ही बाजू संगत, याची ही बाजू संगत आहे. मग AC एकरूप BC, AC कॉन्ग्रुएंट टू BC
संगत बाजू एकरूप त्रिकोणाच्या टू साइड्स आर कॉन्ग्रुएंट करस्पॉन्डिंग साइड्स कॉन्ग्रुएंट ट्रायंगल। बघा बरं त्रिकोण ए बी सी मध्ये दोन बाजू सारखे आल्या म्हणून आठवा आकडा ट्रायंगल ए बी सी इज आइसोसेल्स। हा समद्विभुज त्रिकोण आहे कारण दोन बाजू सारखे आल्या बघा 7 वरून फ्रॉम 7 वरून संपलं। अतिशय सोपं होतं बघा काहीच नाही मी फक्त महत्वाचे दोन ओळी लिहिल्या ओई लंब ए बी कारण लंब दिलेला आहे मला परपेंडिक्युलर इज गिवन ओई परपेंडिक्युलर ए बी ए बरोबर ए बी बरोबर 1/2 ए बी परपेंडिक्युलर फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू अ कॉर्ड वरतूळ केंद्र जे डायगोनल जे तो बघतो आणि मग या दोन त्रिकोणामध्ये हे दोघं कॉन्ग्रुएंट इच अँगल 90 डिग्री आणि कॉमन साइड हे दोघं सारखे दोन वरून प्रत्येक काटकोन आणि ही सामायिक भुजा बाकोबाकोसाठी म्हणजे एस टेस्ट आणि करस्पॉन्डिंग साइड्स संगत बाजू घ्यायच्या। या ठिकाणी आपलं हे प्रकरण संपलेलं आहे। ठीक आहे आपण थांबूयात। धन्यवाद।